शिरोळ तालुक्यात राजकीय भूकंप. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी आमदार उल्हास पाटील एकत्र. शिरोळ तालुक्यात नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी महाविकास आघाडीला आणखी एक धक्का दिला. माजी आमदार उल्हास पाटील हे आमदार यड्रावकर यांच्याबरोबर एकत्रितपणे राजर्षी शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून नगरपालिकासह आगामी सर्व निवडणुका लढवणार असल्याचं जाहीरपणे पत्रकार परिषदेत सांगितलं. यावेळी बोलताना माजी आमदार उल्हास पाटील म्हणाले, शिरोळ तालुक्यातील तिन्ही नगरपालिकांसह येणाऱ्या आगामी निवडणुकांसाठी आमदार यड्रावकर व आम्ही एकत्रितपणे निवडणुकीला सामोरं जाणार आहे. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानं पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, आमदार उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव एकत्र आलो असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. तसेच शिरोळ तालुक्याच्या विकासासाठी आम्ही दोघे एकत्रितपणे काम करणार आहे. यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून शिरोळ तालुक्याचा विकास घोडदौड सुरू आहे. आगामी नगरपालिका निवडणुकांसह येणाऱ्या सर्व निवडणुकांसाठी उल्हास पाटील आणि आम्ही एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाऊन शिरोळ तालुक्याचा सर्वांगीण विकास साधणार असल्याचं सांगितलं. यड्रावकर गट, उल्हास पाटील गट अशा गटात न पडता तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही काम करणार आहे. शिरोळ शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचं स्वप्न आहे. तसेच कल्लेश्वर तलाव सुशोभीकरण व तालुक्याचा पर्यटन विकास करण्यासाठी प्रयत्नशील आहे. आम्ही एकत्र आल्यानं तालुक्याच्या विकासाला आणखी गती मिळणार आहे. शिंदे सेनेच्या माध्यमातून तालुक्याला जास्तीत जास्त निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. दरम्यान आमदार यड्रावकर यांनी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीला धक्क्यावर धक्के देत असल्यानं आगामी काळात आणखी कोण त्यांच्याबरोबर जाणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. यावेळी अमरसिंह पाटील, धनाजीराव जगदाळे, दादासाहेब काळे, माजी सभापती कमरुद्दीन पटेल, हैदर मिस्त्री यांच्यासह राजर्षी शाहू विकास आघाडीचे पदाधिकारी व उल्हास पाटील गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.